जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। हिंगणघाटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विजयी गर्जना, भाजप उमेदवार नयना तुळसकरांना जनतेचा जबरदस्त प्रतिसाद। हिंगणघाट शहरामध्ये आज उत्साहाचा प्रचंड उधाण पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला उसळत्या जनसमुदायाने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने संपूर्ण शहर दणाणून गेले। शहर विकासाचा नवा आराखडा मांडताना फडणवीस यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार प्राध्यापक डॉक्टर नयना तुळसकर तसेच सिंधी रेल्वे मतदारसंघातील सौ राणी स्नेहल कलोडे यांना विजय मिळवून देण्याचं आवाहन केलंय। सभागृह खचाखच भरलेलं असताना मंत्रिमंडळातील मान्यवर आमदार, माजी खासदार, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय। उपस्थित मान्यवरांमध्ये पालकमंत्री पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, माजी खासदार आमदार तळस व सुरेश वाघमारे, विजय आगलावे, संजय दाते, जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे, डॉक्टर उमेश तुळसकर, संजय डेहणे आदींचा समावेश होता। हिंगणघाटच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी व महत्त्वपूर्ण निर्णय देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यांच्या दमदार भाषणामुळे जनतेत नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ उठलेल्या घोषणा आणि उत्साहानं निवडणूक तापमान वाढले। परिसरात निवडणूक तापमान वाढवले। ही भव्य सभा आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या मजबूत शक्ती प्रदर्शनाची ठळक नोंद ठरली असून हिंगणघाटमध्ये निवडणूक वातावरण अधिकच रंगतदार होत असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे। प्रमोद जिबड, जनसंग्राम न्यूज, समुद्रपूर।